नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 16 ऑगस्ट। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे, तर कोणत्या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी आपल्याला जोरदार वारे वाहताना दिसणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतोय की मुंबई साईड, मुंबई, वसई, विरार, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, तसेच पेन, खोपोली, तसेच अलिबाग, रोहा, दिवाघर, गोरेगाव, प्रतापगड, दापोली, खेड, चिपळूण या ठिकाणी सकाळी सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे मित्रांनो। तर ठाणे, उल्हासनगर या ठिकाणी मुसळधार जोरदार पाऊस, त्याचबरोबर हवासुद्धा वाहताना दिसणार आहे। पालघर, वाडा या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता दिसत आहे। नाशिक भागात जर बघितलं तर नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, निफाड, वणी या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला सकाळ सुमारास येत आहे मित्रांनो। संभाजीनगर, जालना, पैठण, श्रीरामपूर, तसेच लोणार, जिंतूर, माजलगाव, बीड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर माजलगाव, बीड, परभणी, हिंगोली, पुसद, उमरखेड, नांदेड या ठिकाणी जोरदार पाऊस, मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला सकाळ सुमारास येत आहे। सिल्लोड, चिखली, लोणार, वाशिम, करजाना, अकोला, खामगाव, अकोट, जळगाव, बऱ्हाणपूर या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो। तसेच नागपूर, उमरेड, वर्धा, आर्वी, अमरावती, मोकाना, यवतमाळ, वाणी, चंद्रपूर, आदिलाबाद, पुसद, उमरखेड या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज सकाळ सुमारास येत आहे। निर्मळ, रामगुंडम, निजामाबाद, नांदेड, परभणी, अहमदापूर, तिगलोर, उदगीर, लातूर, पेठ, काईज, परळी, बीड या ठिकाणी सुद्धा सकाळ सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे। त्याचबरोबर सोलापूर, पंढरपूर, बार्शी, तुळजापूर, इंदापूर, तसेच वडूज, विटा, जत, बारामती, करमाळा, जामखेड, दौंड या ठिकाणी मात्र सकाळचं सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे। पुणे भागामध्ये पुणे, जेजुरी, बारामती, लोणंद, फलटण, लवासा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर लवासा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सकाळ सुमारास पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो। 11च्या सुमारास जर बघितलं आपण तर तुम्ही बघू शकता की इंदापूर, लातूर, उदगीर, पेठ, काईज, बीड, माजलगाव, परभणी, नांदेड, तसेच आदिलाबाद, पुसद, हिंगोली, जिंतूर, लोणार, वाशिम या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे 11च्या सुमारास। त्याचबरोबर श्रीरामपूर, वैजापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, सिल्लोड, चाळीसगाव, मालेगाव, मनमाड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर श्रीरामपूर, तसेच कोपरगाव, येवला, वैजापूर, निफाड, सिन्नर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला 11च्या सुमारास येत आहे मित्रांनो। त्र्यंबक, इगतपुरी, नाशिक, निफाड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो। वणी, सटाणा, मालेगाव, हरपोडा, तसेच अहवा, सापुतारा, साक्री, धुळे या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। वलसाड, सिल्वास, डहाणू, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला 11च्या सुमारासुद्धा येत आहे। मुंबई, खोपोली या ठिकाणी सुद्धा, गोरेगाव या ठिकाणी सुद्धा पाऊस दमदार जोरदार असणार आहे। चिपळूण, रत्नागिरी, राजापूर हा कोकणचा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। निपाणी, कोल्हापूर, सांगली, कराड, विटा, वडू, सातारा, जत, विजयपूर या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे। सोलापूर, पंढरपूर, सांगोले या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे मित्रांनो। पेठ, बार्शी, तुळजापूर, करमाळा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे। आपण 3च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होताना दिसतो आहे। संभाजीनगर, पैठण, जालना, श्रीरामपूर, अहिल्यानगर, बीड, जामखेड, काईज, पेठ, लातूर, परळी, अहमदापूर, उदगीर, तिगलोर, तसेच तुळजापूर, बार्शी, पंढरपूर, सोलापूर, बिदर या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला 3च्या सुमारासुद्धा पडताना दिसणार आहे। त्याचबरोबर पुसद, करजाना, यवतमाळ, आदिलाबाद, उमरखेड, हिंगोली, जिंतूर, लोणार, वाशिम, चिखली, खामगाव, अकोला या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो। तसेच चंद्रपूर, मोकाना, वाणी, उमरेड, नागपूर, भंडारा, वर्धा या ठिकाणी सुद्धा दमदार पाऊस आपल्याला 3च्या सुमारास पडताना दिसणार आहे। तर जालना वगैरे या ठिकाणी सुद्धा हा पाऊस दुपार सुमारास जोरदार पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे मित्रांनो। तसेच वलसाड, पालघर, मुंबई या ठिकाणी सुद्धा, दापोली, रत्नागिरी या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे। अहिल्यानगरच्या भागात सुद्धा हा पाऊस, जामखेड, बीड, काईज, पेठ, लातूर, अहमदापूर, परळी,
तसेच माजलगाव या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे, दमदार असणार आहे. श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड तसेच चाळीसगाव, मालेगाव, संभाजीनगर, सिल्लोड, चिखली काही भागामध्ये हा वातावरण ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे. साक्री, धुळे, परोळा, जळगाव, नंदुरबार, शिरपूर, सेंदवा तसेच बडवाणी या ठिकाणी 3च्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे मित्रांनो. तर काही ठिकाणी आपल्याला धारणी, अकोट, अचलापूर तसेच खामगाव, अकोला, कर्जाना या ठिकाणी सुद्धा आपल्याला 3च्या सुमारास जोरदार पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे. तसेच आपण जर रात्री 9च्या सुमारास बघितले, 9-10च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता चेंज दिसत आहे आपल्याला तुम्ही बघू शकता. 10-11च्या सुमारास तर तुम्ही खामगाव, अकोला, कर्जाना, यवतमाळ, चिखली, जालना, जिंतूर, लोणार, वाशिम, हिंगोली, पुसद, उमरखेड, परभणी, नांदेड तसेच माजलगाव, परळी, अहमदपूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे. यवतमाळ, कर्जाना, वर्धा, आर्वी, अमरावती तसेच नागपूर, अचलापूर, अकोट या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो. मालेगाव, चाळीसगाव, परोळा, धुळे, जळगाव, बऱ्हाणपूर या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो. वैजापूर, श्रीरामपूर, मनमाड, मालेगाव, नाशिक या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर पैठण, जालना, माजलगाव, बीड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे. पुणे विभागामध्ये पुणे, चाकण, मनसर, जुन्नर तसेच सासवड, राहू, लवासा, लोणंद, फलटण, वाई या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा तर लवासा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो. दिवाघर, गोरेगाव, प्रतापगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, मगजान तसेच पाटण, रत्नागिरी, तसेच राजापूर तसेच पोंडा या ठिकाणीसुद्धा रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे. बारामती, इंदापूर, दौंड, वडूज, सातारा, कराड, कोल्हापूर या ठिकाणीसुद्धा रात्रीच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता की आपण आज दिवसभरात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे. तर नाशिक, इगतपुरी, जुन्नर, श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, मालेगाव, साक्री, नवापूर, नंदुरबार तसेच सुरत, वलसाड या ठिकाणी मात्र वातावरण हे रात्री सुमारास ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे मित्रांनो. तर ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट मित्रांनो. उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण एक अपडेट घेऊन येणार आहोत, पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.